नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच महापालिकेत 10 वर्षापूर्वीचे कर्मचारी कायम करण्याचे आदेश. शिवसेना आमदारांची मागणी व नगरसेवकांचा पाठपुरावा ठरला यशस्वी. 10 वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भात शासनाने नियमानुसार ही पदे भरण्याचे निर्देश त्यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर गोविंदराज यांना दिले. सांगली महापालिकेत गेल्या 20-25 वर्षापासून मानधनावर व रोजंदारीवर काही कर्मचारी काम करतात. त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा शिवसेनेचे नगरसेवक युवराज पावडेकर, सागर वनखंडे व शिवसेनेचे महानगर प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केला होता. सांगली महानगरपालिकेमध्ये एकूण 1198 कर्मचारी सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास अपर मुख्य सचिव डॉक्टर गोविंदराज, महापालिकेच्या आयुक्त संचिता महापात्र यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत पालिकेचा आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या 65.6% एवढा आहे. अशात या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर वार्षिक अतिरिक्त 10,40,00,000 बोजा वाढेल. त्यामुळे सर्वांना सामावून घेतल्यास पालिकेवर पडणारा बोजा टाळण्यासाठी सध्या 10 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुर्तास पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे. उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत नंतर निर्णय घ्यावा, असे उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.